नमस्कार मंडळी, आपल्या भावाने मराठमोळ्या भावाने एका घरामध्ये पूर्ण हरिद्वार उभारले आणि आज आपण तेच बघणार आहोत। मी डोळ्यांनी बघतो, मला विश्वास नाही बसत, इतकी बारीक डिटेलिंग केली आणि इतकं सुंदर आहे सगळं की तुम्हाला सोडून दाखवतो। या नमस्कार, माझं नाव रोशन मस्कर, नारपोली, पनवेल, तालुका पनवेल। माझं डेकोरेशन आहे हरिद्वार हरिद्वार हरिद्वारमध्ये जी गंगेत फुले वाली जातात त्याच्यापासून गंगेला नुकसान होतो, त्याच्यामुळे गंगा दूषित होते। त्या फुलांच्या पाकळ्यापासून मी सुद्धा जमा करून बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे। आणि हे मी विचार जवळजवळ 7 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होती, ते बनवत जवळजवळ 2 महिने गेले। जसं बघा, ही मशीन नमानी गंगा ॲक्शन प्लॅन आहे, त्यातून फुले जमा करून त्याची सर्व फुले जमा करून त्याची पावडर बनली जाते आणि त्याच्यापासून धूप बनवू शकतो, अगरबत्ती बनवू शकतो। बघा, हे गंगा आरती करतात, हे फुलं जमा करतात आणि हे सर्व गंगेतनं फुलं जमा करतात आणि हे आंघोळ धुतात आणि ते दिवे पाण्यात सोडले जातात ते। आणि हे गंगाजल भरताना येत हे तिथे सेल्फी करतात। इथे 12 बाजार आहे, इथे 12 बाजार, त्याच्यामध्ये धूप अगरबत्ती, हे उंदीर मामा गणपती बाबाची सेवा करतात। कुठून सुरू करू आणि कुठून नको, चला सुरुवात करूया गंगा स्नानपासून। काय डिटेलिंग केलंय यार, नाद खुळाच म्हणावा लागेल। हरिद्वार मधील हर की पौडी हा परिसर गल्लीनं गल्ली हुबेहूब उतरवला इकडे। मंदिरात देवही तुम्हाला क्लिअर दिसतील, कुठेतरी फोटोशूट चालू आहे तर कुठेतरी सेल्फी, कोणीतरी पूजेची तयारी करते, तर काही ठिकाणी गंगा नदीची साफसफाई चालू आहे। गंगाजल घेण्यापासून ते गंगा आरतीपर्यंत भावाने काहीच नाही सोडलंय। 7 महिन्याचा हा परिश्रम बाप्पाच्या प्रेमाखातर। अजून कौतुक करायचं झालं तर ह्या देखाव्यात दिसणारी प्रत्येक गोष्ट इको फ्रेंडली आहे। बाप्पाची मूर्ती ही फुलांच्या पाकळ्यांपासून बनली आहे। आपली गंगा नदी साफ राहावी, प्रदूषण मुक्त राहावी, हा संदेश इकडे दिसतो। पूर्ण देखाव्याला साजेसे बाप्पा साधू रूपात आहेत। सर्व काही एवढं परफेक्ट कसं असू शकतं?